बेस्ट होता आणि मी बर्गर पण खाल्लं व्हेज, एकदम भारी होतं. याआधी तुम्ही इथं खाल्ले का फर्स्ट टाइम आहात? याआधी पण बराच वेळा. याआधी बराच वेळा इथं आलेला व्हेज बर्गर. तर मग काय वाटलं व्हेज बर्गर म्हणजे वेगळं काय जमलं होतं? याच्या आधी दुसरीकडे खाल्लं असेलच ना? मॅगडी आणि बाकीच्या ठिकाणापेक्षा खूप छान आहे इथलं. ओके, म्हणजे मॅगडीशी पेक्षाही चांगलं आहे. डिफरंट आहे थोडं. It's very nice. It's calm, chill out place. Hang out करने के लिए best place है actually. And you आप मतलब chocolate lover हो तो you can visit definitely there. Okay. So I would like to ask that how do you come to know about this place? Well, the shop owner is a very dear friend of mine. Okay. We worked together previously. I've had several, not all the different flavors, but I've had samples of just about everything. Okay. In this cafe, which is the favorite dish or which is the tasty dish which you would recommend to our viewers that they should come here and try? Well, the drink, the cold coffee. Cold coffee. Okay. With the chocolate sprinkles on top. Okay. Absolutely incredible. Okay. I've never had anything like that. For me, what I really enjoyed the pizzas. Okay. I enjoyed the grilled sandwiches. Okay. All the different flavors were all very, very good. Okay. I've only tried a couple of the burgers, but those were very tasty as well. Okay. How do you think the service is here over here? I think it's very welcoming. The staff that works here is always checking back to see if I would like anything else. स्पेशल कॅड सँडविच म्हणजे कॉफी ऑल डे ज्या कॅफेमध्ये आज आपण आलो आहे त्यांचे स्पेशल सँडविच आहे. टेस्ट बघू आता. हो, मी अगोदर विचारलं होतं कसं काय काय आहे त्यात, तर ते म्हणलं व्हेज पॅटी आणि व्हेज टिक्काची बर्गरची जी पॅटी आहे ते आहेत. विशेष म्हणजे सध्या जो ट्रेंड आहे मॅयोनीजचा तो इथं नाही आहे. आता व्हाईट सॉस आहे तर वेगळंच काहीतरी नाव आहे, ॲगिलिओ काय ॲव्होलिओ असं काहीतरी वेगळं नाव आहे, तिथे मला येत नाही आहे, मला खाता येते. कॉफी ऑल डे कॅडचा हा स्पेशल पिझ्झा आहे. काहीतरी गंमत आहे या पिझ्झामध्ये, ते मला गंमत सांगितलेली नाही अजून की काय गंमत आहे, तो बघूयात.
पण हा काजू 3 प्रकारात मिळतो. तुम्हाला आता ओळखायला येत ना, खरंच अवघड आहे. तर आपण त्यांच्या शेफला बोलूया. सर, शेफ सगळे ना 3 सॉस येतात. एक चिपोतले सॉस येतो, एक तंदुरी सॉस येतो आणि एक चीजी सॉस येतो. म्हणजे मी आत्ता खातो तर तंदुरी दिसते. ज्यावेळेस तुम्ही सर्व करताना त्याची तुम्हाला टेस्ट कळून येते. ओका. हा चीजी आहे. हा चिपोतले ना, हा काय सॉस येतो, थोडासा आंबट आहे, तंदुरीपेक्षा प्रचंड वेगळा आहे. एका पिझ्झात 3 चवी, सोबत एवढे सगळे टॉपिंग्स, चीज इतकं आणि त्यात फ्रेश बेस. तेव्हा कॉफी ऑर्डरला भेट देऊन हा पिझ्झा खायला विसरू नका. ठीक, मस्तानी. आणि अर्थात पुण्यातल्या माझा सकट सगळ्याच पुणेकरांना एका पातळ आईस्क्रीममध्ये घट्ट आईस्क्रीमचा गोळा टाकलेला मस्तानी खायची सवय. तर ती कुठेतरी मोडलेली आहे. हा तरंगत नाही आहे, तर हा असा बसलेला आहे व्यवस्थित गोळावरचा आईस्क्रीमचा. खूप पातळ असं आईस्क्रीम नाही, ते व लहान मुलांनी खेळून खेळून ते पातळ केलेलं असतील तसं नाही आहे. प्रॉपर आंबा हा. ज्यांना आंबा आवडतो म्हणजे सगळ्यांना बरं का, त्यांच्यासाठी हा पदार्थ म्हणजे मेजवानीचे. आणि आता इतकी सगळी बडबड केल्यानंतर स्पायसी पुणेला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट ओ तो बनता है बॉस. चला तर मग मी खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, तुम्ही चॅनलवर कॉन्सन्ट्रेट करा. बाय.